खरंच आई होणं सोपं नाही, रात्रीची झोप गहाण ठेवावं लागते बरं का. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, हा माझा मुलगा आहे 2 वर्षाचा. रात्रीचे 2 वाजले आणि हा बाबा आता उठला आणि करतो का, मोबाईल बघत आहे. बघा, मोबाईल बघत आहे. कार्तिक, हे कार्तिक इकडे या, इकडे बाळा, इकडे या. बघा, यायला का येईना झाला तिथूनच बघायला. याच्या पप्पाची नाईट शिफ्ट आहे, नाही तर याचे पप्पा असते तर मला म्हटले असते मी बाळाला थोडा वेळ घेतो, तू झोप असे म्हणले असते. पण याच्या पप्पाची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे नो. पण नाईट शिफ्ट असली आणि सकाळी त्याने 7 वाजता कामावरून येते तर मग ह्याला घेते. तर अजून मला पण थोडं काम करू लागते घरामधलं. आल्या आल्या कामावरून मग आम्ही दोघं मिळून घरातले सगळे कामं आवरतो. आणि परत याचे पप्पा आणि हा दोघं सोबतच आंघोळी करते तर. आणि नंतर मग हे दोघं आंघोळ करतात तोपर्यंत मी इकडं किचनमधलं सगळं आवरून घेते. स्वयंपाक वगैरे माझं जे काय आहे ते सगळं मी तिकडं आवरून घेते. आणि नंतर आम्ही तिघं पण जेवण सोबतच करतो. आणि आमचे जेवण झाले का आम्ही एक चक्कर बाहेर मारून येतो. हां, जेवण झाल्याच्या नंतर मग परत आम्ही तिघं पण सोबतच झोपतो. आणि परत 2 वाजताचा नाही तर मग 1:30 वाजताचा अलाराम लावून ठेवतो, कारण परत त्याच्या पप्पाला 2 वाजता कामावर जावं लागते, 3च्या आसपास म्हणून. पण ह्याचे पप्पा असे कधीच म्हणले नाही आहे की तू बाई आहेस आणि हे काम तुझंच आहे, हे तूनच केलं पाहिजे, असं कधीच नाही म्हणले. उलट मला सपोर्ट केला आहे. आणि अगोदर तर पण याच्यापेक्षा पण जास्त सपोर्ट करत होते. पण आता कसं त्यांना पण 16-16 तास काम लागलेलं आहे. लागलं म्हणजे ते करत आहेत का, तर डिलेवरीमध्ये खर्च झाला, प्रेग्नन्सीमध्ये खर्च झाला, बाळाचं ऑपरेशन झालं त्याचा खर्च वेगळा, त्याच्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी वाढली म्हणून ते करत आहेत 16 तास. नाहीतर ते अगोदर 8 तास करत होते. त्यावेळेस मस्त बाळाला सांभाळायचे आणि सुट्टी असली की आम्हाला फिरायला घेऊन जायचे. माझाच नवरा नाही, आत्ताच्या सिच्युएशनमधले सगळ्यांचेच नवरे भारी आहेत. कारण पहिले माणसं बायकोला मदत करू लागत नव्हते आणि आताचे कसं बायकोला सपोर्ट करते. तर म्हणजे तिचं काय दुखत असेल तर लगेच जाणार किचनमध्ये, तिला चहा म्हणा, असं थोडंसं छोट्या घरातल्या गोष्टी आहेत ते काम करू लागते. तर पहिले करू लागत नव्हते. मला अनुभव आहे माझ्या बाबावरून. माझे बाबा करू लागत नव्हते माझ्या आईला. पण माझे बाबा इथं आले होते आणि जावयाचं बघितलं, म्हणजे माझ्या मिस्टरांचं बघितलं. माझे मिस्टर मला कशी मदत करू लागते काय नाही ते बघायचे इथं. आणि मग घरी गावाकडे गेले तर मग माझ्या आईचं दुखत नव्हतं, काही दुखत नव्हतं. माझी आई, थंडीचा दिवस चालू होता बरं का, तर मग माझी आई बाहेर शेकोटी केली होती आईने आणि शकत होती. तर मग माझ्या घरामध्ये खूप असा राडा पडलेला होता. तर मग माझे बाबा गेले घरामध्ये, ते भांडी वगैरे अशी इकडं तिकडं पसरलेली होती. तर माझ्या बाबानं सगळी भांडी उचलली, एका जागी गोळा केली, परत घर झाडून काढलं. आणि मग माझा एक मोठा भाऊ आला, म्हटला काय रे काका, काय करतो तू असा? त्याने काय केलं, जसा राडा होता का घरामध्ये ते परत असा फेकफाक करून ठेवला. नाही करायचं म्हणे तू, असा म्हणला. सर्वात मेन गोष्ट म्हणजे नवऱ्याचं प्रेम कधी ओळखायचा हे जर चेक करायचं असेल ना, तर डिलेवरीच्या नंतर तेच खरा पॉईंट आहे. तेव्हाच कळते नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे बरं का. अगोदर मला वाटायचं याच्या पप्पाचं माझ्यावर प्रेम नाही बरं का, पण डिलेवरी झाल्याच्या नंतर कळालं याच्या पप्पाचं माझ्यावर किती प्रेम आहे. कारण माणूस तेव्हाच ओळखू येतो याचं प्रेम आहे का नाही. कारण जर कसं बाईची रात्री झोप होत नसते, बाळ उठत राहते 3 तास, त्याला फीड करावं लागते. तर मग कसं
जर समजायचं एखादा उठला उठला आणि मग बाळाला तो जर म्हणला ना की तू बाळाला पाज आणि तुझं पाजून झालं की बाळाला दे माझ्याकडं आणि तू झोप, मी याला थोडा वेळ सांभाळतो. हे असते प्रेम. उगन व माय. तर असो, तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडतील का असे लॉंग व्हिडिओ पाहायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय सर्वांना. शुभ रात्री. गुड नाईट.